देव माणूसमधला अध्याय पुढील भागामध्ये देवीसिंगच्या आयुष्यामध्ये नवीन बाई आल्यामुळे आर्याची डेड बॉडी आता जाणार गावाबाहेर. खरं तर गावाबाहेर पोलिसांचा पारा असतो. झुंजारकडून कळतं आता तिथे पोलीसच नाही आहे. त्या देवीसिंग ठरवतो त्या जामकरला कळायच्या पहिले ही डेड बॉडी बाहेर गेली पाहिजे आणि आता तो संधीची वाट बघत असतो. इकडे मात्र लालीला गोपाळवर सारखा संशय येतो आणि त्यात रंजी काय बाय बोलत असते. तिचा राग घेऊन लालीने तिला सुराई दाखवलेला असतो. तेव्हा रंजी म्हणते हिच्या चेहऱ्यावरून हीच गावात मुडदे पाडणार. नरूआजी बरोबर बोलत होती. हे दोघं नवरा बायको मिळून गावात मुडदे पाडत असणार. आर्याच्या केसचा सुधाकरने एवढा पिछा पकडलेला असतो की काही करून साकेत शुद्धीवर आलाच पाहिजे हे तो डॉक्टरांना सांगत असतो आणि म्हणतो गावामध्ये एक मुलगी गायब आहे. आमच्या साहेबांची बहीण. ती सापडणं खूप गरजेचं आहे आणि हा साकेत तिचाच मित्र आहे. म्हणून म्हणतो डॉक्टर हा शुद्धीवर आलाच पाहिजे. तेवढे सिस्टर येते आणि म्हणते डॉक्टर यांचा पेशंट शुद्धीवर आला आहे. आता मात्र सुधाकरला खूप आनंद होतो. तो आता जातो तो साकेत बघत असतो. सुधाकर म्हणतो साकेत बरं आहेस ना तू आता? माझं बोलणं तुला ऐकू येतं ना? आता साकेत हो म्हणून डोळे मिचकवतो. आता सुधाकर पटकन मोबाईल काढतो. फोटो दाखवत म्हणतो अरे ते गायब आहेत. तुला माहिती आहे का त्या कुठे आहेत? तुला भेटायला आल्या होत्या का? आता आर्या गायब म्हटल्यावर साकेतची तगमग सुरू होते आणि तो खुनेने सांगायला लागतो. इकडे गोपाळ दुकानात बसतो आणि त्याला सारखी ती बाई दिसते जी ब्लाऊज पैसे देताना त्याच्या हाताला हात लावते. तो आता विचार करतो कोण असेल ती? मी तिला नाव विचारलं पण तिने काही सांगितलं नाही. गावामध्ये राहण्यासाठी कोणी नवीन आलं आहे का? ही तर माहिती काढायलाच पाहिजे. पण ती कशी? मंग्या आणि जित्या यांना नक्कीच माहिती असणार. हो ते माझी मदत करू शकतात. पण एक काळजी घ्यावी लागणार. ह्यामधलं लालीजीला काही कळता कामा नये नाहीतर त्या खूप मोठा गोंधळ उभा करतील. आता लालीची तगमग चालू असते. ती मनात म्हणते मी दुकानावर जाऊ का? हे नक्की दुकानावरच असतील ना की अजून कुठे? खरं तर यांच्यावर विश्वास ठेवायची खूप इच्छा आहे. पण ती बाई कोण होती? गावामध्ये नवीनच वाटत होती. पहिले ती माधुरी, नंतर ती आर्या आणि आता ही. तेव्हा आता हिचा जीव घ्यायला लावू नकोस. पण माझ्या नवऱ्याला माझ्यापासून कुणी हिसकावत असेल ना मी त्याला जिवंत सोडणार नाही. हां पण एक होतं हे त्या बाईकडं बघत होते पण त्या बाईने काय यांच्याकडं बघितलं नाही. याचा अर्थ ती सज्जन असणार. आता सगळ्या बायका काय आर्यासारख्या नसतात ना? तसं असेल तर मला काळजी करायची काहीच गरज नाही. पण यांच्यावर तर लक्ष ठेवावंच लागणार. इकडे आता देवीसिंग रात्रीची वाट बघत असतो कारण त्याला आर्याची डेड बॉडी बाहेर काढायची असते. पुढील भागामध्ये होणार पुन्हा एक अध्याय सुरू. तुम्हाला काय वाटतं? एकदा लालीची जिरायला पाहिजे का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.